आज आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. या ठिकाणी हजारो वर्षापूर्वीची मंदिरे का आहेत? इथल्या सरोवरामधलं पाणी खारट का आहे? इथली इकोसिस्टीम सर्वापेक्षा वेगळी का आहे? या प्रश्नांची आणि इतरही काही प्रश्नांची सर्व उत्तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. चला तर मग करूया सुरुवात. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. लोणार सरोवर हे महाराष्ट्र राज्यामधलं बुलढाणा जिल्ह्यामधलं तिसऱ्या नंबरचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. एका पौराणिक आख्यायिकेनुसार या ठिकाणी लवणासूर नावाचा एक राक्षस होता. तो इथल्या जनतेला त्रास देत होता. नंतर विष्णू भगवान यांनी बाल रूप घेऊन या राक्षसाला आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने मारले. संस्कृत भाषेमध्ये लवण म्हणजे मीठ आणि लवणासुराला भगवान विष्णूंनी लोणार सरोवरामध्ये मारले म्हणून लोणार सरोवरामधलं पाणी हे खारट आहे अशी गावकऱ्याची समजूत आहे. या राक्षसाच्या नावावरूनच या परिसराला व इथल्या सरोवराला लोणार हे नाव मिळाले. थंड हवेची ठिकाणी असो किंवा पर्यटन स्थळे असो, इंग्रज लोक तिथे पोहोचणारच अशाच एका इंग्रजाला ही सुद्धा जागा पहिल्यांदा सापडली. ब्रिटिश अधिकारी जे. अलेक्झांडर यांनी इसवी सन 1823 मध्ये या सरोवराची नोंद केली. तसेच आईना ए अकबरी, पद्मपुराण किंवा स्कंदपुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही लोणार सरोवराची खोली 137 मीटर इतकी आहे. आता महाराष्ट्रातील नांदूर, मध्येश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसरे रामस्थळ पाणथळ स्थळ ठरले आहे. पूर्वी लोणार सरोवर हे ज्वालामुखी प्रक्रियेमुळे निर्माण झाले असे मानले जात होते. पण वेगवान धूमकेतू किंवा उल्का इथे आढळल्याने ते निर्माण झाले असे सिद्ध झाले. धूमकेतू किंवा उल्का भारतात एका ठिकाणी पडलेले आहेत, तसेच पूर्ण जगाचा विचार करता 3 ते 4 ठिकाणी पडलेले आहेत. लोणार सरोवरामध्ये प्लॅगिओक्लेज नावाचे खनिज सापडले आहे. असे फक्त अतिवेगवान वस्तूच्या आघातामुळेच होऊ शकते. त्यामुळे सरोवराची निर्मिती उल्केमुळे झाली यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती आहे. उल्का पूर्वेकडून 35 ते 40 अंशाच्या कोनाने आली आणि आढळली. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेस तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे 52,000 वर्ष आहे. वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झीजीशी सुसंगत आहे. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. लोणार हे बेसाल्ट खडकातील एक मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. तसेच या परिसरात अंदाजे 1200 वर्षापूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत. आणखी काही मंदिरे आहेत. तसेच या ठिकाणी एकाच विहिरीतील पाण्याची चव गोड आणि खारीक आहे. या विहिरीला सासूसुनेची विहीर म्हणतात. सासूसुनेच्या या विहिरीतील देवीच्या मंदिराकडील पाणी हे गोड आहे, तर तिच्या विरुद्ध बाजूने पाणी हे खारे आहे. त्यामुळे हिला सासूसुनेची विहीर असे संबोधले जाते. त्यामुळे ही विहीर पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रबिंदू आहे. जगातल्या आश्चर्यापैकी एक असलेल्या बुलढाण्याच्या लोणार सरोवराचं पाणी अचानक गुलाबी झालं होतं. ते पाणी गुलाबी व्हायचं शास्त्रीय कारण आता समोर आलं आहे. लोणार सरोवरात उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानाने, सूर्यप्रकाशाने आणि अपुऱ्या पावसाळी पाण्याने बीटा कॅरोटीन रंगद्रव्य तयार होऊन पाणी गुलाबी रंगाचे झाले आहे. या सरोवरात असलेले पाणी मुळात क्षारयुक्त खारे असले तरी सरोवरात क्षारयुक्त पाणी आणि गोड पाणी असे 2 प्रवाह आहेत. हीच या सरोवराची वैशिष्ट्ये आहेत. लोणार सरोवराचे पाणी आजवर कधीही गुलाबी झाले नव्हते. लोणार सरोवर जवळ 700 मीटर अंतरावर छोटासा खळगी पडलेली आहे, जिथे हनुमान मंदिर आहे. सांडपाणी आणि दूषित पाणी लोणार सरोवरामध्ये सोडले जाते. त्यामुळे सरोवराचे पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे तिथली दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे. लोणार सरोवराच्या आसपास वाढत्या लोकवस्तीमुळे तिथे सध्या अनेक धोके निर्माण झाले आहेत.